तरुणाईंचं नेतृत्व म्हणून आपण दोघी पूर्ण कराल याची खात्री आहेच। शेवटच्या भाषणाकडे जाण्यापूर्वी हा कार्यक्रम आभारानंतर संपला की लगेच उठून मुलाखतीच्या ठिकाणी जायची घाई करू नका। थोड्या वेळानंतर म्हणजे जोपर्यंत मुलाखत देणारे लोक आहेत तोपर्यंत मुलाखती चालू राहतील, कितीही उशीर झाला तरी। म्हणून तरुणाईने उठण्याची घाई करू नये। मी अध्यक्षीय समारोपासाठी निमंत्रित करताना अटल बिहारी वाजपेयी यांच्या कवितेच्या 4 ओळी मला आठवतात। त्या ओळी ज्यांच्या कारकिर्दीकडे बघून लिहिल्या गेल्यात असं वाटावं अशा त्या ओळी आहेत। अटलजी आपल्या कवितेत म्हणतात, बाधाएं आती है तो आए घिरे प्रलय की घोर घटाएं, बाधाएं आती है तो आए घिरे प्रलय की घोर घटाएं, पांवों के नीचे अंगारे सिर पर बरसे यदि ज्वालाएं, निज हाथों में हंसते हंसते आग लगाकर जलना होगा, कदम मिलाकर चलना होगा, कदम मिलाकर चलना होगा। अशी ज्यांची वाटचाल राहिलेली आहे असे राज्याचे माजी मुख्यमंत्री, या सोहळ्याचे अध्यक्ष आणि विद्यमान खासदार अशोकरावजी चव्हाण साहेब यांना अशी विनंती करतो की त्यांनी अध्यक्षीय मार्गदर्शन करावं। रोजगार मेळाव्याला या ठिकाणी ज्यांचे अतिशय चांगलं मार्गदर्शन झालं, राज्याच्या राज्यमंत्री मेघनाताई बोर्डीकर, अण्णासाहेब पाटील महामंडळाचे अध्यक्ष, धडाडीचे नेते सन्मान्य नरेंद्र अण्णासाहेब पाटील, आपले व्हाईस चान्सलर स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे मनोहर चासकरजी, ज्यांच्या संकल्पनेतून हा मेळावा या ठिकाणी आज होत आहे, ज्यांनी निवडणुकीमध्ये या संदर्भामध्ये आश्वासनं दिली होती की मी रोजगार मेळावा आणि आपल्या भागातील तरुणांना तरुणींना हाताला काम मिळालं पाहिजे या अनुषंगाने पुढाकार घेतला। श्रीजयाताई चव्हाण, जिल्हाधिकारी CDP सावंत, अमिता चव्हाण, अमरनाथ राजूरकर, सुजया चव्हाण, एकनाथराव पवार, किशोर देशमुख, नरेंद्र चव्हाण, गोविंदराव शिंदे नागेलीकर, संजय देशमुख बारडकर, धनराज देशमुख, प्रवीण गायकवाड, बाळासाहेब देशमुख बारडकर, भगवान दंडवे, जगदीश पाटील, डॉक्टर इंगोले, बालाजी कटिंग, दत्ता पाटील पांगरीकर, छत्रपती कानोडे, मुक्तदीर खान पठाण, व्यंकटराव साखरे, ज्यांनी अतिशय सुंदर सूत्रसंचालन केलं, विश्वाधार देशमुख। आज या मेळाव्यामध्ये मोठ्या प्रमाणावर सहभागी झालेले नांदेड जिल्ह्यातील, या परिसरातील आणि कदाचित इतरही जिल्ह्यातून आलेले माझे सर्व असंख्य तरुण तरुणी, पत्रकार बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांनो, सर्वप्रथम या तरुणाईचं मी या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो आणि अभिनंदन करतो। आपल्याला कल्पना आहे की देशातले अनेक प्रश्न आहेत, पण सगळ्यात ज्वलंत प्रश्न जो आपण सर्व अनुभवतो आहे, ज्यातून आपण जातो आहे आणि जो सातत्याने मनामध्ये आहे की हाताला काम मिळालं पाहिजे। व्हाईस चान्सलर साहेबांनी उत्तम कॉलेजेस चांगले चालवले आहेत, विद्यापीठ चांगलं चालतंय, हजारो लाखो विद्यार्थी शिकून बाहेर पडत आहेत। त्या संस्थेचा मी अध्यक्ष, शारदाभवन शिक्षण संस्था, याही संस्थेच्या माध्यमातून अतिशय उत्कृष्ट काम आम्ही करण्याचा प्रयत्न करत आहोत। शिक्षण चांगलं मिळतंय, मेरिट आमचं चांगलं आहे, गुणवत्ता आहे, परंतु हाताला काम नाही, नोकरी नाही, रोजगाराचं साधन नाही। अशा प्रकारची विचित्र परिस्थिती ही आज आमच्या तरुणाईमध्ये आज पाहायला मिळते आणि फ्रस्ट्रेशन त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर निर्माण झालेला आहे। मी ह्या सगळ्या HR कंपनीजची काल मीटिंग घेतली, साधारण 150च्या आसपास सर्व कंपनीज या महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यामधून या ठिकाणी आलेल्या आहेत। त्यांना मी विचारलं की बा तुमचं कशा पद्धतीने मी करणार आहात, तर ते म्हणाले की आम्हाला लोकांची गरज आहे, 10वी 12वी पासून ग्रॅज्युएशन पर्यंत आम्हाला चांगले मेरिटमधले स्टुडंट्स पाहिजेत, जे नोकरी करतील। आपण त्यांना सिलेक्शन करण्याची आमची इच्छा आहे, पण आम्हाला माणसं मिळत नाहीत। तर मला आश्चर्य वाटलं, ते म्हणले आम्हाला माणसं मिळत नाहीत आणि मुलं तर म्हणतात आम्हाला नोकरी मिळत नाही। म्हणजे जागा आहेत पण माणसं मिळत नाहीत आणि मुलं म्हणतात आम्ही शिकलोय पण नोकरी मिळत नाही। याचा अर्थ हा मिसमॅच आहे
जागा आहेत ती शोधावं लागतं. कुठेतरी विद्यार्थ्यांना स्टुडंट्सला त्याची जोड घालून द्यावी लागते आणि त्यांना सिलेक्शन प्रक्रियामध्ये हँड होल्डिंग एक्सरसाइज ज्याला म्हणू ती करण्याची गरज आहे. आणि नेमकं आम्ही तेच करत आहोत की दोघांमध्ये दुवा साधण्याचं काम आम्ही या ठिकाणी युवा उमेद यांनी सुरू केलंय. त्यांना माणसं पाहिजेत आणि तुम्हाला नोकरी पाहिजे, असं हे चमत्कारिक सिच्युएशन आहे. आणि म्हणून आपण त्यांना तुमचं भविष्य आहे, तुमचं भवितव्य घडायचं आणि त्यातून आपल्याला तुम्हाला स्वबळावर, स्वतःच्या ताकदीवर, हिमतीवर, मेरिटवर तुम्हाला त्या ठिकाणी नोकरी मिळाली पाहिजे. अशा प्रकारची ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि तुमच्या मेहनतीला यश मिळो आणि आम्ही त्याच्यामध्ये आमचा कुठेतरी खारीचा वाटा तुमच्या मदतीला आमचा राहिला पाहिजे, एवढीच आमची भूमिका या ठिकाणी मुद्दा मला सांगितलं पाहिजे. आणि त्यामुळे आज सकाळपासून नोंदणी झालेली आहे. म्हणजे ऑनलाईन आपण ऑनलाईन पण केली, ऑफलाईन पण केली. आणि मला सांगायला आनंद आहे की सकाळी साधारण 10 वाजल्यापासून इथे जे लोक आले, ऑनलाईन अनेक लोकांनी केली, ऑनलाईनची संख्या सुद्धा मोठी आहे, पण सकाळपासून 10 वाजल्यापासून नोंदणी सुरू करून घेतल्यामुळे 4000 पेक्षाही जास्त लोकांनी बाहेर नोंदणी केलेली आहे. मित्रांनो, निवडणुकीच्या काळात अनेक लोक येतात, अशोक चव्हाणांनी काय केलं, स्वतः काय केलं म्हणण्यापेक्षा अशोक चव्हाणांनी काय केलं नाही हे भर जास्त असतो. मला सांगायला एवढंच हरकत नाही, अशोक चव्हाण जे बोलतो ते करून दाखवतो आणि ते केलंय मी आतापर्यंत. आणि त्यामुळे तुमचं भविष्य आणि तुमचं भवितव्य हे सुरक्षित राहिलं पाहिजे. स्वतःच्या पायावर तुम्हाला उभं राहता आलं पाहिजे आणि स्वबळावर आपल्या ताकदीने, गुणवत्तेने आपल्याला भावी आयुष्यामध्ये आपल्याला स्वतःच्या कमाईने, उत्पन्नातून आपल्याला घर चालवता आलं पाहिजे, आपलं भावी आयुष्य आपल्याला घडवता आलं पाहिजे. आणि मग अनेक ऑपॉर्च्युनिटी, एकदा अनुभव आला की अनेक ऑपॉर्च्युनिटीज आपल्याला प्राप्त होतील आणि आपल्याला कामाला मिळेल. मित्र, ही पहिली संधी आहे आपल्याला. आणि म्हणून मला एवढं सांगायचंय, रोजगार मेळावा तो झाकी है, अभी बहुत कुछ बाकी है. ही सुरुवात आहे. नांदेडमध्ये हा उपक्रम म्हणजे एक छोटी सुरुवात आहे. हा जर यशस्वी झाला, आणि नक्की होणार, हा जर प्रयत्न आपला यशस्वी झाला, नक्की होणार, तर आपण पाहाल की पुढच्या काळामध्ये स्वयंरोजगाराच्या संदर्भात सुद्धा आपण प्रयत्न करू आणि जास्तीत जास्त लोकांना स्वतःचा उद्योग, व्यवसाय सुरू करण्याच्या बाबतीमध्ये जे काही आपल्याला करणं अपेक्षित आहे त्याही बाबतीमध्ये पुढची पावलं आपल्याला टाकायची आहेत. आमचा प्रयत्न राहणार आहे देवेंद्र फडणवीस साहेबांना, अजित पवारांना आणि एकनाथ शिंदे साहेबांना भेटून नांदेड जिल्ह्यामध्ये आणि मराठवाड्यामध्ये अधिक गुंतवणूक कशी येईल. मुख्यमंत्री दावोसला जाऊन आले, काही सामंजस्य करार झाले. आता हा प्रयत्न आहे की तुम्हाला नोकऱ्या मिळवाव्यात, किती लोक येतात, किती लोक गुणवत्तेवर पास होतात, किती लोक सिलेक्ट होतात, पुढचा विषय आहे. परंतु माझा प्रयत्न आहे की मराठवाड्यातल्या 8ही जिल्ह्यामध्ये, त्यातल्या त्यात आपल्या नांदेड आणि नांदेड, परभणी, हिंगोली या 3-4 जिल्ह्यामध्ये जर इन्व्हेस्टमेंट आली, गुंतवणूक आली, तर तुम्हाला काही मुंबई पुण्याला जायची गरज पडू नये. याच भागामध्ये तुम्हाला नोकऱ्या मिळाल्या पाहिजे. हा आगामी काळातला पुढचा विचार आहे. अर्थात त्याला टाइम पिरियड जास्त लागणार आहे, 2 वर्ष 3 वर्ष. इन्व्हेस्टमेंट येणं, आणणं, जागा उपलब्ध करून देणं, गुंतवणूक येणं आणि ते कारखाना उभारायला किंवा एखादा व्यवसाय उभारायला 1.5 वर्ष 2 वर्षाचा पिरियड आहे. त्याच्यामध्ये मग त्याचं सिलेक्शन ही थोडं लॉंग टर्म प्रोसेस आहे. आज नोकरी, पण ते आगामी काळामध्ये नांदेड जिल्ह्यातलं इन्व्हेस्टमेंट, हिंगोली परभणीमधलं इन्व्हेस्टमेंट आणि तिथे आम्हाला नोकरी, हा त्यातला पुढचा आपला टार्गेट राहणार आहे. हे मला मुद्दाम या ठिकाणी नमूद करायचं आहे. बॅकवर्ड जिल्ह्यामध्ये गुंतवणुकीला भरपूर योजना आहेत. मला सांगायला हरकत नाही, म्हणजे मला निवडणुकीच्या काळामध्ये मराठा आरक्षणासंदर्भात चर्चा होत असताना आमच्यासाठी काय उपलब्ध आहे लोकांना मी समजून सांगायचो. अण्णासाहेब पाटील महामंडळ आहे, अण्णासाहेब पाटील महामंडळ, मग कर्ज दिलं जातं. अनेक लोकांना ती माहितीच नव्हती
आपल्याकडे बार्टी आहे, सारथी आहे, बाकीच्या इतर समाजाला देण्याकरता भरपूर आहे. पण माहिती, नॉलेज, वाचन आणि मग आता आपण पाहता एवढे स्टॉल्स लागलेत या ठिकाणी, लोकांनी जायला सुरुवात. म्हणजे आपला हा कार्यक्रम चालूच आहे, पण बाजूला इंटरव्ह्यूची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि 2 लोकांना 2 ऑफर सुरू लेटर देऊन टाकण्यात आलेली आहे. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे, नरेंद्र पाटलांनी सांगितल्याप्रमाणे नरेंद्र पाटील एक धाडसी माणूस आहे. खूप फिरतायत राज्यामध्ये सर्वत्र. महामंडळाच्या माध्यमातून जे कोट्यवधी रुपये सरकारने महामंडळाला दिले आहेत, त्या महामंडळाच्या माध्यमातून मुलांना, मुलींना कर्ज देणं, व्यवसायासाठी कर्ज देणं आणि कर्जाचं व्याज जे आहे ते महामंडळ सरकार भरतंय, हे मला मुद्दाम सांगितलं पाहिजे. प्रिन्सिपल अमाऊंट त्यांनी परत करत बँकेला कर्ज बँक देते आणि व्याज मात्र महामंडळाच्या माध्यमातून दिलं जातं. अशा प्रकारची आज महामंडळाचा स्टॉल पण इकडे आहे, महामंडळाला स्टॉल पण आहेत. राज्यातल्या इतर महामंडळाचे सुद्धा या ठिकाणी वेगळी दालनं उभी केलेली आहेत. ज्यांना ज्यांना माहिती घ्यायची आहे ते माहिती घेऊ शकतात. ऑनलाईन माहिती उपलब्ध आहेच, पण ही माहिती आपल्याला उपलब्ध होऊ शकते. आणि त्यातून आपण पाहाल की बाजूला इथे स्टॉल्स आहेत, इथेही आहेत, तिथे दोन्हीकडे इंटरव्ह्यू चालू झालेले आहेत. आम्ही सांगितलं सुरू करा, सायंकाळपर्यंत जेवढा उशीर होईल तेवढा प्रयत्न करू. आणि जवळपास 4 ते 5 हजार आमचे जे विद्यार्थी आलेले आहेत त्यांना 5-5 मिनिटं का 10-10 मिनिटं का होईना त्यांचं करिक्युलम त्यांनी केलेलं, त्याचं रेझ्युमे, ही सगळी माहिती घेऊन त्यांच्या सिलेक्शनची प्रक्रिया मित्र पूर्ण केली जाईल. तर मला अपेक्षा आहे आपण या मेळाव्याला भरपूर प्रतिसाद दिलेलाच आहे. सुरुवात चांगली आहे. आपण बघूया हे जे यशस्वी झालं तर आगामी काळामध्ये याच्यापेक्षा जास्त महत्वाचे कार्यक्रम आपण हाती घेणार आहोत. मला मुद्दाम सांगितलं पाहिजे. रोजगार हा आपला फोकस राहणार आहे. गुंतवणूक राज्यामध्ये यावी हा आपला फोकस राहणार आहे. मराठवाड्यामध्ये फोकस होणार आहे. आणि मुद्दा मला हे सांगितलं की पायाभूत सुविधा. परवा रेल्वे मंत्र्यांना आम्ही भेटलो, त्यांना म्हणालो मी की बाकी ठीक आहे, आम्हाला मुंबईच्या गाड्या, आम्हाला विमान पाहिजे. सिव्हिल एव्हिएशन मंत्र्यांना बोललो आम्ही की आम्हाला मुंबईला जायला थेट विमान पाहिजे आणि मुंबईचा माणूस नांदेडला गुंतवणूक करता येईल, म्हणून मुंबईहून सेवा आम्हाला पाहिजे. पण त्याचबरोबर वंदे भारत, आम्हाला हैदराबादला जाण्याकरता वंदे भारत आम्हाला द्या, म्हणजे आमची मुलं सुद्धा त्या ठिकाणी जाऊ शकतील, मुंबईला जाऊ शकतील. आणि आता रेल्वेची सोय अधिक वाढवली पाहिजे. हायवे झाले, समृद्धी महामार्ग झाला, जालना मुंबई महामार्गाचं, जालना नांदेडचं काम सुरू होत आहे. हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत, पायाभूत सुविधा जोपर्यंत पक्क्या होत नाही तो पण गुंतवणुकीला सुद्धा चालना मिळत नाही. म्हणून पायाभूत सुविधा, रेल्वे, विमानतळ, हायवे, नॅशनल हायवे आणि रोजगार हा त्यातला आपला सूत्र आपला आहे. आणि त्या सूत्राच्या माध्यमातून मित्र हो, या ठिकाणी या सगळ्या गोष्टी पार आपण करण्याचा आमचा प्रयत्न आहे. आणि त्यामुळे ऑनलाईन आता मला फक्त एवढी विनंती करायची आहे, कार्यक्रम सर्वांनी संपल्यावर लगेच उठायचं आणि तिकडे जायचं असं होणार नाही. ही होल्डिंग एरिया, इथे बसा. या होल्डिंग एरियामधून अनाउन्समेंट केले जातील की अमुक ठिकाणी जा, अमुक ठिकाणी जा, इकडे जा किंवा तिकडे जा. इथून सर्व अनाउन्समेंट केल्या जातील आणि त्याप्रमाणे, कारण सगळीच गर्दी तिकडे गेली तर ते काम काही होणार नाही. आणि त्यामुळे नीट करायचं असेल थोडी शिस्त पाळावी लागेल. बसून राहा. इथे आपल्याला बाहेर जेवायची सोय आहे, मला सांगायला हरकत नाही. इथे असलेल्या प्रत्येक व्यक्तीला बाजूला जेवायची व्यवस्था या त्या ठिकाणी केलेली आहे. त्यामुळे लंचचा प्रॉब्लेम नाही. 24 तास चहाचं सुरू आहे, स्टॉल सुरू आहे. चहा, पाणी, आणि पाणी पण आहे, चहा पण आहे आणि सगळं विनामूल्य आहे. म्हणजे कुठलेही तुम्हाला पैसे मोजायचे नाहीत. फक्त एकदम जेवायला जाऊ नका. एक 5-50 शमकांत तिथे गर्दी झाली, जेवायला जागा राहणार नाही त्या ठिकाणी. त्यामुळे थोडं तिथून अनाउन्समेंट करतील. इंटरव्ह्यूला वेळ असेल जेवण करून या, इंटरव्ह्यू झाला असेल जेवण करून बाहेर पडा. कारण तुम्ही बाहेर पडल्याशिवाय बाकीचे लोक मध्ये येऊ शकणार नाहीत. थोडंसं जरा व्यवस्थितपणे केलं पाहिजे. आणि एवढ्या लोकांना हँडल करणं सोपं काम नाहीये. जे लोक इंटरव्ह्यू घेत आहेत त्यांच्यावर आपण विचार केला पाहिजे की ज्या पद्धतीने हा सगळा क्षेत्र आपण नियोजन केलंय, याच्यामध्ये श्रीजिया चव्हाण जवळपास 2 महिन्यापासून सर्व प्लॅनिंग करत आहेत. मला सांगितलं पाहिजे, अचानक घडलं नाही, काल सांगितलं असं घडलं असं नाही आहे. खूप मेहनत झाली. कॉलेजचा स्टाफ आहे, शंकरराव चव्हाण प्रतिष्ठान आणि शारदा भवन शिक्षण संस्था, या दोघांच्या विद्यमान सगळ्या प्रयत्नातून आपण हे सर्व केलेलं आहे. त्यामुळे कॉलेजचा स्टाफ याच्यामध्ये आहेत, विद्यार्थी आहेत, मदतीला बरीचशी लोक या ठिकाणी कार्यकर्ते काम करत आहेत. 2 महिन्याच्या मेहनतीतून हे सगळं साकार झालं आहे. आणि खूप सुंदर, म्हणजे ऑनलाईन ऑफलाईन रजिस्ट्रेशन चांगले झालेले आहेत. आणि त्यामुळे मला एवढंच सांगायचं आहे, आपण प्रयत्न करूया. लेट अस सी.
ही जर सक्सेसफुल झालं, मी श्रमाने होणार की त्याच्यानंतर सुद्धा अशा प्रकारचे मेळावे आपल्याला घेतात. कौशल्य विकास विभाग आपला आहे. लोढा साहेबांना मी त्यांनाही बोललेलो आहे. त्यांनाही काहीतरी बोलवून आपल्याला या जिल्ह्यामध्ये अजून काय ऍक्टिव्हिटीज वाढवायच्या आहेत. विद्यापीठाने सुद्धा पुढाकार घेऊन रोजगाराच्या संधी, प्लेसमेंट, प्रत्येक कॉलेजला प्लेसमेंटच्या संदर्भामध्ये प्रयत्न करून मुलांना रोजगार कसा मिळेल, शेवटी त्यांचं फ्युचर. आपली सर्व मुलं पाहतायत आमचं भविष्य काय, आमचं भवितव्य काय. आणि म्हणून मला एवढंच सांगायचंय, आम्ही तुमच्या बरोबर आहोत. आम्ही तुमच्या बरोबर आहोत. मनापासून तुमच्या बरोबर चिंता करू नका. तुमचं भविष्य आणि भवितव्य हे घडवण्याकरता तुमच्या घरातला कुटुंबातला सदस्य या नात्याने आम्ही सर्व मनापासून प्रयत्न करत आहोत आणि करत राहू. या ठिकाणी नमूद करायचं आहे. मला इथल्या आमच्या विद्यार्थ्यांना अधिक विनंती करायची आहे. मुलं 10वी 12वी करून कॉलेज सोडून देत आहेत, हे मी पाहिलेलं आहे. मला विनंती करायची, मुलं आमची ग्रॅज्युएट झाली पाहिजे, पोस्ट ग्रॅज्युएट झाले पाहिजेत. मुली शिकतायत, मुलांच्या बाबतीत तिची माहिती समोर येते आहे, 10वी 12वी करून शिक्षण सोडून देत आहे. मला विनंती करायची आहे घरच्या लोकांना आणि आपल्या सर्वांना सुद्धा की आपल्या मुलाला ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट आपण करण्याच्या संदर्भामध्ये पुढाकार घेऊन मुलांनी शिक्षण घेतलं पाहिजे. चांगले गुण प्राप्त करून त्यांना किमान ग्रॅज्युएट तरी झालं पाहिजे. ITI करतायत, सोडून देत आहेत, 10वी 12वी सोडून देत आहेत. मग 10वी 12वी मध्ये सुद्धा गरज आहे, मी नाही म्हणत नाही. 10वी 12वी शिक्षण करायला त्याला गरज आहे, परंतु आज आपल्याला गरज सुद्धा ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट सगळ्या गोष्टीचा आपण विचार केला. अनेक क्षेत्रामध्ये संधी आहे. आपण मधल्या काळात भेटत राहू, बोलत राहू. तुमच्या सर्वांची माहिती माझ्याकडे उपलब्ध आहे आणि त्यामुळे आपल्या सर्वांना भेटत असताना मला अतिशय आनंद आहे की काहीतरी सुरुवात झालेली आहे. ही पहिली सुरुवात आहे आणि मला खात्री आहे आपण याच्यामध्ये यशस्वी ठरू आणि तुम्हाला हाताला काम नक्की मिळून देण्याचा आमचा मनापासून प्रयत्न राहील. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. जिथं काही कमी तिथं हमखास आम्ही, असं चव्हाण साहेब या ठिकाणी म्हणाले. आणि तुम्ही तरुणही आहात, तुमच्या भाषेत बोलायला गेलं तर साहेबांनी सांगितलंय